कडून टी शर्ट स्पॉन्सर झाल्यात. त्यानंतर पद्मनाथ कलेक्शन यांच्याकडून देखील टी शर्ट्स स्पॉन्सर झाल्यात. प्रकाशभाई, त्यानंतर सुशांतजी पाटील यांच्याकडून डिव्हियन लाईव्ह श्री साई समर्थक सेवकचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून आपल्याला डिव्हियन लाईव्हचे आपल्याला स्पॉन्सर झालाय. त्यानंतर विजय शेठ पाटील यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज आलाय. त्यानंतर साई श्रद्धा कंस्ट्रक्शन आणि साई श्रद्धा एंटरप्राइजेस यांच्याकडून मालिकेवीर, फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक अशा ट्रॉफीज आपल्याला आलेल्या आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच स्टार्ट झालाय. पहिला चेंडू इथे निर्धाव हाताला गेलाय. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताला. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. विशाल घरत बघा कट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. बघा खूप चांगले शतरक्षण झालंय निखिल करणं. कुठल्या प्रकारे धाव येत नाहीये या चेंडूवरती देखील. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव इथे हाताळले गेलेत. 3 ओव्हरचा मॅच आहे. इकडे आपण जर बघितलं तर चांगली कामगिरी करावी लागेल जीवदानी गिरीज आणि आझाद वसे या दोन्ही टीमला. इथं प्रयत्न तर केले जातात आकाश धानवी करणं, मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. चेंडू आणखीन एक येतो निर्धाव. बघा हे दोन्ही संघ जर आपण बघितलं तर एकाच परिसरातील आहेत आणि डावपेस माहिती आहेत दोन्ही संघाला. आणि सध्या तरी विशाल घरत चांगली कामगिरी करतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा ज्यावेळेस आकाश धानवी बॉलिंग साठी येत असतो ना, त्यावेळेस तो देखील अशाच प्रकारे चेंडू हाताळत असतो. आणि त्याच्या विरोधात आता आपण पाहतोय विशाल घरत निर्धाव चेंडू हाताळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. सलग 5वा चेंडू निर्धाव येतोय. आपण हा सामना जर बघितला तर 3 षटकांचा सामना आहे आणि पहिले 5 चेंडू हे निर्धाव आलेत. शेवटच्या चेंडूवरती काय होतंय तर झेल ड्रॉप. अब क्या होगा. येणाऱ्या षटकामध्ये काय होईल, कारण आकाश धानवी आणि पहिल्या 6 चेंडूवरती स्ट्रगल केलंय. आकाश धानवी याचा आपण मागचा रेकॉर्ड जर बघितला, मागचा इतिहास जर वाचला तर 2022-2023 मध्ये सलग 11 मालिकावीर ट्रॉफीज त्याच्या नावावरती आहेत. 7 बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफीज त्याच्या नावावरती आहेत. असा खेळाडू आकाश धानवी. कितीक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. एका ओव्हरमध्ये मॅच संपवण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती 6 वेळा आहे. आणि त्या खेळाडूला इथे जीवनदान मिळालंय आणि त्याचा तो नक्कीच फायदा उचलेल. दुसरा षटक हाताळण्यासाठी निखिल येतोय. आकाश इकडनं कमबॅक करेल का, हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कारण एक काल असतो, एक वेळ असते आणि त्या वेळेमध्ये आकाश धानवी या अगोदर खूप चांगली कामगिरी केलेली आहे, मात्र या सीझन मध्ये त्याचा फॉर्म देखील थोडासा खराब राहिला आहे. ऑन साईडला फटका खेळलाय. 1 धाव तिकडे कंप्लीट झालाय. बॅकअप साठी शतरक्षक येईल, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण झाल्यात. तर मी विनंती करतोय सन्माननीय रघुनाथजी जोगारी साहेबांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. गणूजी तेव्हा आपल्याला विनंती करतायत. आकाश धानवी करता आणखीन एक चेंडू ते निर्धाव हाताळलाय. कुठेतरी स्ट्रगल करतोय आकाश धानवी. निखिल याने देखील कमबॅक केलाय. धावा फक्त 3 लागल्या धावफलकावरती. यावेळेस बघा चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. वाट बघितली आणि त्यानंतर हा फटका खेळलाय, ठोकलाय, षटकार. साईनाथ महाराज की जय. तुम्ही
थँक्यू डीजे. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत या षटकातील. आणखीन एक मोठा फटका येईल का? आणि येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय. अनदर बिग वन आकाश धारवीच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. निखिल याचं हे षटक थोडस महागडं ठरत असताना शेवटच्या बॉलवरती जो झेल सुटला तो आता महागात पडताना दिसतोय. आकाश धानवी याचा झेल म्हणजे लाख मोलाचा असतो. जो तुम्ही पकडला तर तुमचा संघ मॅच मध्ये नक्कीच परततो. मात्र तो तुम्ही झेल सोडला तर तुमच्याकडे परतण्याची संधी नसते. तर पाहूया 15 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निखिल बघा मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडता तर आपल्याकरता 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. एक धाव इथे कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच अडचणीमध्ये सापडला असता आकाश धानवी. मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 2 धावा देखील त्याने कंप्लीट केल्या. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 17 धावसंख्येवरती. जी धावसंख्या मंदावली होती, थांबली होती, ती धावसंख्या आता मात्र पुढे जाताना दिसतंय. 17 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस बघा काय फटका खेळलाय. ताकद झोकलाय आणि तिकडे 600 रुपये गमावलेत. मात्र 6 धावा आल्यात. 600 रुपये गमावल्यात. धावफलक 23 धावा. यस, कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हर मध्ये जे कमावलं होतं ते दुसऱ्या ओव्हर मध्ये पूर्ण गमावलेलं आहे निखिल याने. मी तर म्हणेन जो झेल सोडला होता तो झेल जर पकडला असता तर हे 3 षटकार आले नसते. बघा षटकार ठोकल्यानंतर मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडता तर आपल्याकरता 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा जे प्रेक्षक युट्यूब वरती ऑनलाईन बघतायत मी तर त्यांना म्हणेन की आपण मैदानावरती या आणि मैदानाच्या बाहेर राहून आपण मॅच बघा. ऑन साइडला फटका खेळलाय. मात्र किरण बारात आहे तिकडे. पकडला जाईल झेल. फलंदाज बाद होतोय. पहिला थँक्यू डीजे. आपण पाहतोय आकाश धानवी नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव आली होती. 6 चेंडू मध्ये फक्त 1 धाव होती आकाश धानवी याच्या नावावरती. त्यानंतर 12 चेंडू मध्ये 23 धावा आहेत. या स्किलीसाठी ओळखला जातोय आकाश धानवी. आणि आपण पाहतोय DS धानवी स्पोर्ट्सच्या बॅटने तो खेळतोय. जे ते शॉप ओपन केलंय धानवी स्पोर्ट्स. हा ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. किरण बारात आहे तिकडे. फक्त 1 सिंगल धाव मिळेल. बघा समजदारीचं क्रिकेट. अशोक आलाय आणि अशोकाने फक्त स्ट्राइक रोटेट केलेली आहे. 1 सिंगल धाव. त्याला माहिती आहे आकाश ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय आणि त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळायला मिळावेत ही नक्कीच त्यांच्या संघाचा अपेक्षा आहे आणि संघनायकाची देखील. कारण अशोक स्वतः संघनायक आहे आणि आकाशाला स्ट्राइक वरती घेऊन आलाय आणि हा चौकार ठोकलाय. नशिबाचा चौकार. कारण बॅटचा हलकासा एज लागलाय आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर गेलाय.
4 धावा आल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय 28व्या धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साइडला फटका केला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव बघा किती वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव कंप्लीट देखील केली जात आहे. फेकी खराब. 2 धावा पूर्ण. चेंडू टाकून झाले 4 धावा लागल्या 30. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक एक चांगल्या आणि सुसज्ज स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. यावेळेस बघा काय फटका केलाय. ताकद झोकलाय आणि बघा संतोष घोषे आणि 600 रुपये कमावलेत. थँक्यू डीजे. आजच्या दिवसातील पहिला प्रेक्षक ठरलाय जो आपला कमिटी मेंबर आहे संतोष घोषे. त्यासाठी नक्की 600 रुपयाचा कॅश प्राइज येईल. 36 धावा. 36. हा चेंडू दिशाईन आहे. 37. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली होती. प्रेक्षकांना जे प्रेक्षक युट्यूबवरती लाईव्ह मॅच बघतायत त्यांना वाटलं देखील नसेल की धावफलक इथपर्यंत पोहोचेल. मात्र पोहोचलाय कारण आकाश धानवी याचा झेल सोडला होता आणि हा चेंडू देखील पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनदर बिग वन. 43 धावा. 44 धावांचं टार्गेट. थँक्यू डीजे. थँक्यू. बघा शून्यावरती झेल सोडला होता. आकाश धानवी याचा शून्यावरती झेल सोडला. पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त एकच धाव होती. त्यानंतर 10 चेंडूमध्ये त्याने 40 धावा बनवल्यात. बघा पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त एक धाव. नंतरच्या 10 चेंडूमध्ये 40 धावा. बघा हाच आहे आकाश धानवी ज्याने 2022-2023 मध्ये 11 वेळा मालिका वीरचा खिताब आपल्या नावावरती केला होता. त्यानंतर 7 वेळा बेस्ट बॅट्समन चा खिताब त्याने आपल्या नावावरती केला होता आणि त्याचा संघ तब्बल 11 वेळा फायनल मध्ये पोहोचला होता. तब्बल 14 बक्षिस त्यांच्या नावावरती होती 2022 आणि 2023 मध्ये.
पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न किरण बारात याचा. यावेळेस बघा फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय. किरण बारात त्याने ठोकलाय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. चला चेंडू पाठवायचा आहे. चला दुसरा चेंडू पाठवा. बघा आकाश धानवे असेल किंवा किरण बारात असेल, ज्यावेळेस अशा प्रकारे फलंदाज येतात ना त्यावेळेस चेंडू हे हरवत असतात आणि किरण याने चेंडू हरवलाय. बघा मात्र आपले व्हॉलेंटियर्स देखील सक्षम आहेत, त्यांनी लगेच चेंडू पुरवलाय. चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. आपले ग्राम विकास अधिकारी आहेत चव्हाण साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तर मी त्यांना विनंती करतोय की आपण हा स्वागत आणि सन्मान स्वीकारावा आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. हा चेंडू इथे सोडून दिलाय. पाहूया चेंडू कुठे पडलाय. तर पंचाने दर्शवलाय खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय. तर आपण पाहुण्यांचं स्वागत करतोय जे आपले ग्राम विकास अधिकारी आहेत. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे, फक्त 2 मिनिटं. ओके सामना चालू करायचा आहे. आपण पाहिलं ग्राम विकास अधिकारी चव्हाण साहेबांचे इथे स्वागत सन्मान इथे केला गेलाय. शफल होऊन फटका केलाय. धावचीची संधी देखील निर्माण झालेली आहे. बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर आमचे मित्र जयेंद्रजी वाघे यांचे आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर सन्माननीय रघुनाथजी जोगारे साहेबांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी कक्षेमध्ये या. चला आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलाय. बघा किरण याला संधी मिळाली होती. फ्रीडचा चेंडूवरती झेल पकडला होता, मात्र तिकडे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. बघा किरण याला नशिबाची साथ मिळाली, मात्र जो फलंदाज निशांत आला होता त्याला संधी मिळाली नव्हती. धावफलक 7 धावा या धावफलकावरती. फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलाय. किरण बारात याची देखील खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. बघा आपण तर आपण पाहतोय सन्माननीय हेमंतजी बात्रा साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. श्रमजीवी संघटनेचे एक सक्रिय कार्यकर्ता आहेत हेमंतजी बात्रा आणि त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. त्यानंतर आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच पालघर जिल्हा आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रघुनाथजी जोगारे साहेबांचं देखील आगमन झाले आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बघा पहिल्या इनिंगला सुरुवात झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये
फक्त 1 धावा आली होती, त्यानंतर 40 धावा आल्यात. इकडं आपण जर बघितलं तर 7 धावा आल्यात, अजून एक चेंडू बाकी आहे. इकडं देखील धावा येऊ शकतात, मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र आकाश धानवी आणि विकेट्स मिळवल्यात. यावेळेस बघा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न यस सक्सेसफुली ठरलाय. चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत आहेत 6 धावा. थँक्यू डीजे. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 15ची सरासरी राखावी लागेल हा मॅच जिंकण्यासाठी. आझाद वसी या टीमच्या फलंदाजांना विशाल घरतने एक षटकार तर ठोकलाय. मयूर आलाय. मयूर आणि पहिला चेंडू दिशाहीन हाताळलाय. लेग एष्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सॉरी 44 आपण पाहतोय. 44 धावांचं टार्गेट आहे. पाहतोय आपण मयूर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. हा चेंडू आपण बघितला तर ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेला. आणखीन एक वाईट चेंडू हाताळलाय. आता 11 चेंडू आणि 29 धावींची गरज असणार आहे. 11 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी. नकुल करता हा चेंडू आपण बघितला तर खूप चांगला चेंडू हाताला गेला. हे बॅटल खूप चांगलं पाहायला मिळत आहे, कारण दोन्ही जे खेळाडू जर आपण बघितले ना तर समान ताकदीचे आहेत, समान वयाचे आहेत आणि एक चांगलं बॅटल इथे आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 29 धावींची गरज आहे. फुलटॉस चेंडू आहे. या चेंडूवरती मिळतील 6 धावा. ठोकलाय षटकार. काय दुखापत झाले का? स्प्रे हवाय का? पाणी हवंय? एकवीस धावा 21 रन्स आपण पाहतोय.
पहिल्या 9 चेंडूमध्ये 21 धावा आल्यात. आणखी 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत आझाद वसई या संघाला. मयूर याने कमबॅक केलाय. या अगोदर फुलटॉस होता, त्यानंतर खूप चांगला चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क ओळखलाय मयूर याने. आणि बघा खूप चांगला चेंडू त्या हाताळलाय. बॅटर बॉल संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू होतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावींची गरज आहे. ऑन साइडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल धाव मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. विशाल घरत आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. या विशाल काय करेल. बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक आलाय. झेल पकडलाय विशाल घरत. याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावींची गरज. 6 चेंडू 22 धावा. बावीस धावा बनवायच्या आहेत. निखिल याने 22 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर निशांत याने 20 धावा खर्च केल्या होत्या. बघा कंपॅरिझन जर बघितलं तर 23-22 आहे. जीवदानी गिरीज संघ 23, आझाद वसई 22. मात्र गिरीज संघाने विकेट गमावली नव्हती. इथे 3 विकेट गमावल्या आता आझाद वसई या संघाने. अशोक येतोय. अशोक लहांगे आणि अशोक याने पहिला चेंडू नो हाताळलाय आणि पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. बघा एक मुक्त फटका खेळण्याची संधी. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. अशोक लहांगे कुठेतरी खराब कामगिरी करतोय. पहिले 2 चेंडू एक्स्ट्रा हाताळलेत. अजूनही फ्रीडची संधी असेल फलंदाजाकडे आणि त्याचा फायदा उचललाय. चेंडू व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक होता मात्र संधी नाहीये. हालाय षटकार. 6 धावा. बघा नकुल च्या बॅट मधून हा षटकार आलाय. धावफलक 30 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावींची गरज आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल पकडतोय. पकडा कॅच, जिंका मॅच.
बघा विकेट मिळालंय. अजून हे जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी राहिलेत ते म्हणजे चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज आहे. आणि आणखीन एक विकेट बघा. पहिले 2 चेंडू खराब हाताळले मात्र त्यानंतर विकेट देखील मिळवल्यात. अशोक लांगे याने फलंदाज बाद. थँक्यू. आपण ह्या षटकाचं विश्लेषण जर बघितलं ना तर पहिला चेंडू नो, त्यानंतर वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट विकेट गोलंदाज आता हॅट्रिक वरती आलाय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज आहे. 3-14 हे समीकरण. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका येईल का? मात्र हॅट्रिकची देखील संधी आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल देखील पकडलाय. सलगचा 3रा विकेट. विकेटची हॅट्रिक. फलंदाज बाद. बघा या स्पर्धेची ही 4थी हॅट्रिक आहे. पहिली हॅट्रिक अक्षय जाधव डोंगरीपाडा संघाचा खेळाडू, त्यानंतर वेदांत भेंडीपाडा या संघाचा खेळाडू आणि नवनाथ गैला पेंढरीपाडा, त्यानंतर अशोक लांगे असे 4 गोलंदाज आपण पाहतोय ज्यांनी विकेट हॅट्रिक इथे घेतलेली आहे. बॅटचा हलकासा एज लागलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि आपण पाहतोय विजयाच्या दिशेने इथे वाटचाल केलेली आहे ती म्हणजे जीवदानी गिरीज या संघाने. शेवटच्या चेंडूवरती शॉर्टफुलचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्टफुल पॉवरफुल मात्र उशीर झाला या फटक्याना. इथे आपण जर बघितलं तर 7 धावेने हा सामना गमावलाय आझाद वसई या संघाने.